मी उभा आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मनसर भीमाशंकर रोडवरती। या रोडवरती रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती भाविकांना पडलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या रस्त्याची ही अवस्था जर आपण पाहिली तर अगदी 2-2 फुटापर्यंत खड्डे या ठिकाणी आहेत। खरं तर राज्यभरातून देशभरातून भाविक असतील पर्यटक असतील हे भीमाशंकर या ठिकाणी येत आहेत। मात्र भीमाशंकरला येणाऱ्या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळते। ही सगळी परिस्थिती या ठिकाणी असताना भाविक भक्त या ठिकाणी येताना रस्त्यांमुळे अगदी आजारी पडतील अशा पद्धतीची दुखापत होतील, अपघात होतील अशा पद्धतीचे खड्डे अगदी 2-2 फुटाचे आहेत। यामुळेच आता या परिसरातले नागरिक हे रस्त्यावरती बसलेले आहेत। खड्डे कधी बुजवणार हा प्रश्न आहे। लोकप्रतिनिधी या भागातले काय करतात असे सगळे प्रश्न घेऊन हे नागरिक या ठिकाणी खड्ड्यांमध्ये बसलेत। मला सांगा काय सध्या परिस्थिती आहे या रस्त्याची? रस्त्याची खूप खड्डेमय रस्ता झालेला आहे आणि आता सध्या 2 दिवस आता श्रावण महिना येत आहे। हा रस्ता आता झाल्यापासून याच्याकडे कोणी लक्षच दिलेलं नाही आहे आणि खूप रस्ता असल्यामुळे तळेघर ते भीमाशंकरला जाईस तोपर्यंत कमीत कमी 2 तास लागतात। लोक आजारी पडतात, रस्त्यां गाड्यांचे नुकसान होते। पावसामुळे तो खड्डा भरला तर तो कळून पण येत नाही का तो कितीपर्यंत भरलेला आहे, अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे। आता खड्ड्यात बसलेत काय? आम्ही प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना स्मरणपत्र दिली, परंतु प्रशासनाने कुठल्याही या ठिकाणी दखल घेतली नाही। अक्षरशः रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। रस्त्यात खड्डे आणि म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हे समजत नाही। भाविकांची या ठिकाणी खूप हाल होतात। लहान मुलं असतात, वयस्कर लोक असतात, यांचे पण खूप हाल होतात। स्थानिकांचे तर विचारूच नका, रोजचे दूधवाले असेल, शाळेत जाणारी मुलं असतील, यांचे खूप हाल होतात। हाल होत आहेत। मात्र मला सांगा की या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, काय करतायत? ह्या ठिकाणी आहे ना लोकप्रतिनिधींचं आहे ना बिलकुल हे लक्ष नाही आहे आणि प्रशासनाचंही पण बिलकुल हे लक्ष नाही आहे। आता बिरसा ब्रिगेड संघटना यांच्या वतीने गेले 1 ते 2 महिने झाले प्रशासनाला पत्रव्यवहार करून प्रशासनाने ना आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। आता सध्या एवढे खड्डे पडलेले आहेत तळेघर ते भीमाशंकर। आता हे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 6वं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर। ह्या ठिकाणी खूप भाविक भक्त व पर्यटक ह्या ठिकाणी खूप येतात, पण पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत आहेत आणि या रस्त्याची ही अवस्था या ठिकाणी झालेली आहे। पुन्हा एकदा आपण पाहूया की गाडी येत असताना या गाडीचे ज्या पद्धतीने हाल होत आहेत, अगदी 2-2 फुटाचे खड्डे आहेत। यावरती आता हे स्थानिक नागरिक जे आहेत हे रस्त्यावरती बसलेत। येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना या खड्ड्याचा नाहक त्रास होतो, अपघाताचा धोका होतो। यामुळे रस्त्याचे खड्डे लवकर बुजवावेत अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिक करत आहेत। त्यामुळं पुढच्या काळात हे खड्डे कधी बुजवले जाणार हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, भीमाशंकर, पुणे।